वडीगोद्री फाट्यावर पुन्हा एकदा आज तणाव झाल्याचं पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी ओबीसींचं आंदोलन सुरू आहे ती देखील आपण दृश्य बघतोय। ज्या ओबीसी चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांच्यासोबत काही ओबीसी नेते जे आहेत ते देखील या घटनास्थळावरती आंदोलनासाठी बसलेले आहे। आणि त्याच आंदोलनस्थळावरून काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे काही समर्थक आणि कार्यकर्ते जे आहेत ते समोरून गेलेले होते आणि त्यानंतर हे दोनही कार्यकर्ते आमने सामने आलेले आहे। आणि याच दरम्यान घोषणाबाजी झाली समोरासमोर आणि या घोषणाबाजीनंतर काही ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा या मराठा आंदोलकांच्या वाहनांवरती दगड देखील भिरकवले। मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच या सगळ्यावरती नियंत्रण मिळवलं आणि हा वाद जो आहे तो मिटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय। जालना पोलिसांनी अशा पद्धतीने ओबीसी आंदोलकांना संरक्षण दिलेलं आहे। पुन्हा एकदा बॅरिकेडिंग या संपूर्ण परिसरामधून केलेली आहे। हा जो रस्ता आपल्याला इकडचा माझ्या डाव्या बाजूचा जो दृश्यांमध्ये रस्ता दिसतोय तो अंतरवालीवरून येतो, तिकडे देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। पोलिसांनी अंतरवाली सराटीकडनं येणारे जे आंदोलक आहे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत त्यांच्या वाहनांचा ताफा जो आहे तो अशा पद्धतीने फिरवलेला आहे आणि त्यांना दुसऱ्या बाजूने काढून देण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा आहे। कारण हे दोन्ही आंदोलन निर्माण होऊ शकतो, तणावजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून अशा पद्धतीने दोन्हीकडचे रस्ते जे आहे ते बदललेले आहे आणि या दोन्ही आंदोलकांना वेगवेगळ्या मार्गाने काढून देण्याचा प्रयत्न पोलिसांचा असणार आहे। पुन्हा एकदा ही दृश्य बघतोय माझ्या राईट साईडचा, अर्थात त्या येतो आणि अंतरवाली सराटीकडून येणारे जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहे ते याच ओबीसी आंदोलकांच्या समोरून जातात, त्यांच्या चौकातून जातात आणि म्हणून अशा वेळेला जर हे दोनही आंदोलक समोरासमोर आले तर तणाव निर्माण होऊ शकतो। म्हणून पोलिसांकडनं ही खबरदारी घेतली जाते, पोलिसांकडनं विशेष काळजी घेतली जाते की कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडनं खबरदारी घेतली जाते। आणि जी वाहनं या परिसरातून जातात त्या वाहनांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। पोलीस वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील अशा पद्धतीने घटनास्थळावरती दाखल आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण आणखी पुढे जाऊया। ज्या मार्गावरनं हे सगळे मराठा आंदोलक त्यांना रस्ता करून दिला जातोय ते जात आहे, मात्र ते जात असताना त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जाते, आरडाओरड केला जातो आणि म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण होईल अशी सगळी परिस्थिती आहे आणि पोलिसांकडनं या सगळ्यासाठी विशेष खबरदारी जी आहे ती घेतल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊया आपण या चौकामध्ये, ज्या चौकातून आता ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि ती वळवलेली वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गावर ते समोरासमोर येऊ नये यासाठी पोलिसांकडनं काळजी घेतली जाते। जे आंदोलनकर्ते गोंधळ घालतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो देखील पोलिसांनी दिलेला आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं पोलिसांकडनं अशा पद्धतीनं हे दोनही आंदोलक जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने काढून देण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलीस विभागाचा, पोलीस यंत्रणेचा आहे। आणि त्यामुळे आता ही सगळी दृश्य जी आहे ती वडीगोद्री चौफुलीवरची आहे आणि वडीगोद्री चौफुलीवरून अशा पद्धतीची वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील अंतरवलीमध्ये आंदोलन करताय, उपोषण करताय, तर दुसरीकडे या चौकामध्ये वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके हे आंदोलन करताय। त्यांच्यासोबत ओबीसीचे नेते, ओबीसीचे पदाधिकारी देखील आंदोलन स्थळावर आहे। आज सकाळी देखील दोघंही नेत्यांच्या पत्रकार परिषद झाला आणि दोघांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। एकमेकाला प्रसाद देण्याची भाषा या दोन्ही नेत्यांची होती आणि त्यामुळे काहीसा तणाव जो आहे तो या वडीगोद्री आणि अंतरवली परिसरामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांचा एक चोख बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वडीगोद्री आणि अंतरवली सराटी हे अंतर तसं फारसं नाहीये, केवळ 1 मिनिटाच्या अंतरावरती अंतरवली आहे आणि 100 ते 200 मीटर परिसरामधून हा सगळा परिसर जो आहे तो सुरू होत असतो आणि म्हणून पोलिसांकडनं आता ही खबरदारी घेतली जाते। पाऊस पडतोय आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये देखील दोन्ही आंदोलक जे आहे ते समोरासमोर आलेले होते आणि त्यामुळे आता पोलिसांकडनं आपण ही सगळी दृश्य बघतोय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली केला जातोय, सूचना दिल्या जात आहे, कोणीही नागरिकांनी या ठिकाणी थांबू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या पोलिसांकडनं दिल्या जात आहे। स्वतः पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील, पोलीस उपाधीक्षक असतील, असे सगळेच वरिष्ठ अधिकारी जे आहे ते आता या परिसरामध्ये तैनात आहे। पोलिसांकडनं हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली केला जातोय। जी अंतरवलीवरून येणारी दुचाकी असतील, 4 चाकी असतील त्यांना मात्र आता अशा दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आलेला आहे, दुसऱ्या मार्गावरून हलवण्यात आलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। हा महामार्ग जो आहे तो
पुढे बीडकडे जातो। हा जो आहे अंबड आणि जालन्याकडे जाणारी ही चौफुली आहे आणि या बाजूला अंतरवली सराटी आहे आणि त्यामुळे या चौफुलीवरून जाणारी जी वाहनं आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये अर्थात या सगळ्या जिल्ह्यांच्या वेगळ्या भागामध्ये जात असतील आणि म्हणून या चौकामध्ये या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो। म्हणून पोलिसांचा एक चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। खरं तर आज सकाळीच पोलिसांनी हा मार्ग जो आहे तो बंद केलेला होता। त्याच्यावरती पोलिसांनी अशा पद्धतीने एक फलक जो आहे तो लावलेला होता की आंतरवालीला जाणारा जो मार्ग आहे तो बंद असेल अशा प्रकारच्या सूचना ज्या आहे त्या पोलिसांनी यापूर्वीच दिलेल्या आहे। मात्र अँब्युलन्स असतील किंवा इतर वाहनं असतील त्यांना मात्र हा रस्ता जो आहे तो खुला असेल आणि अशा पद्धतीने अत्यावश्यक सेवा म्हणून जे अँब्युलन्स आहे त्यांना पोलिसांकडून सोडलं जातं। आपण बघतोय अधीक्षक अधिकारी जे आहेत वरिष्ठ ते अशा पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांची चौकशी करताय, कुठून आलेले आहेत, काय करताय आणि कुठे चालले याची सगळी माहिती घेतल्याशिवाय या आंदोलकांना पुढे सोडलं जात नाही, या कार्यकर्त्यांना पुढे सोडलं जात नाहीये आणि शांततेचं आव्हान जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। स्वतः वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते घटनास्थळावरती या चौफुलीवरती लक्ष ठेवून आहे, कारण तणावाची परिस्थिती आहे। दोन्ही आंदोलक आता समोरासमोर येण्याची वेळ आहे। सायंकाळच्या वेळेला हे सगळे आंदोलक आपापल्या घरी जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोन्ही आंदोलक समोरासमोर येणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि आता पुन्हा एकदा पोलिसांकडून ही बॅरिकेटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि बॅरिकेटिंग करून हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपण ज्या ठिकाणी हे ओबीसींचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जाणार आहोत। ओबीसींचं आंदोलन आपण बघतोय पुढच्या चौकामध्ये आहे, मात्र जी वाहनं त्या भागातून येत आहेत त्यांची चौकशी केली जाते, कारण पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेतली जाते आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने अशा प्रकारची ही सगळी बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आणखी आपण पुढे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी देखील बघणार आहोत की पोलिसांचा एक चोख बंदोबस्त या ओबीसी आंदोलनाला देण्यात आलेला आहे। समोरून येणारा रस्ता जो आहे तो अंतरवाली सराटीकडनं येतो। पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून या सगळ्या आंदोलकांना अर्थात हा संपूर्ण सगळा रस्ता जो आहे तो दुसऱ्या मार्गे त्यांना काढून देण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा असणार आहे आणि ओबीसी आंदोलनाला अशा पद्धतीने संरक्षण जाळी देऊन पोलिसांकडून संरक्षण दिलं जात आहे। तिकडे दुसरीकडे आपण पुढच्या बाजूला बघू शकतो की ज्या मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्या येतात त्या देखील अशा पद्धतीने दुसऱ्या मार्गे फिरवण्यात आलेला आहे, जेणेकरून हे दोन्ही आंदोलक समोरासमोर येणार नाही, एकमेकांना भिडणार नाही अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा पद्धतीची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। अतिशय चॅलेंजिंग काम खरं तर या पोलीस यंत्रणांच्या समोर आहे, कारण एकमेव रस्ता आहे जो अंतरवाली आणि वडीगोद्री या भागातून जातो आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही आंदोलक समोरासमोर येणार नाही याची काळजी याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री या भागातून हे सगळे आंदोलक जे आहेत ते समोरासमोर येणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट आपले गणेश कदम आपल्याला हे सगळे दृश्य जे आहे ते या सगळ्या परिसरामधून दाखवत आहे। पाऊस सुरू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं चित्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस अधिकारी जे आहेत ते आता वरिष्ठ अधिकारी या परिसरामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांच्यासोबत इतरही पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये दाखल आहे। आता ची परिस्थिती नेमकी काय आहे आपण त्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतोय आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। माध्यमांशी बोलायला ते आता तरी तयार नाहीयेत, पुढच्या काही वेळामध्ये ते या सगळ्याच्या तणावाच्या बाबतीत प्रतिक्रिया देतील, मात्र सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणणं हे त्यांच्या समोरचं चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे। त्यामुळे पोलीस ही सगळी परिस्थिती आता कशा पद्धतीने हातात हे बघणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह लक्ष्मण घाटोळ, वडीगोद्री, जालना।